टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये परंपरेनुसार वर्षभरातले सगळे धार्मिक सण असतील, उत्सव असतील, अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात। आज जर आपण बघितलं, आज रामनवमीचा सण असल्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर रामनवमी देखील मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते आपल्याला पाहायला मिळते। आणि दुपारी 12 वाजता तर रामाच्या अंगावरती पाळण्यामध्ये फुलं टाकली जातात, त्याची जी तयारी आहे ती पूर्ण झाली आपल्याला पाहायला मिळते। जे विठ्ठलाच्या समोरचा जो विठ्ठल सभागृह आहे तो आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की शेवंती असेल, झेंडू असेल, सुपारीचे फुलं असतील, अशा वेगवेगळ्या फुलांनी हा सभागृह आता सजवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर 11 वाजता विठ्ठलाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्या नैवेद्याच्या वेळेस विठ्ठलाला आज पांढरा पोशाख देखील प्रदान केला जाणार आहे। आणि 12 वाजता देहूकर फडावरील कीर्तन याच सभागृहामध्ये केलं जाणार आहे। आणि त्याच वेळेस रामाच्या प्रतिकात्मक मूर्तीला एका चांदीच्या पाळण्यामध्ये ठेवून पाळणा देखील म्हटला जाणार आहे। आणि 12 वाजता बरोबर त्या रामाच्या अंगावरती फुलं देखील टाकण्यात येणार आहेत। त्यामुळे पंढरपूर असतील, इतर भागातील भाविक मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित असतात। आणि ज्या सभागृहामध्ये हे भाविक उपस्थित असतात किंवा हा जो रामनवमीचा उत्सव ज्या सभागृहात होणार आहे त्या सभागृहाला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्याचं काम आता सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत दुपारी 12 वाजता होणाऱ्या रामनवमीच्या उत्सवाची तयारी विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।